वा प्रताप शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, सकल सुखाचा त्याग करो निसादिसे तो योग, राज्य साधनाचे लगबग कैसे करावी, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, एक किरण दे जीवनातला एक क्षण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाको पुसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे, भारत व्यास वाल्मिकी येतील धावत, महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी, कुंडली कौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज जय. आज एकादशी आहे त्यामुळे त्या पोरांचं काही खरं नाही यायचं, त्यांचं काय व्यवधानात अडकले तर सांगता येत नाही. दशमी द्वादशीला पण पहाटे लवकर पंगत होती. असो, कालपर्यंत आपण अनेक गोष्टींचा विचार वहापोह करीत होतो. शिवाजी महाराज वेढ्यात अडकले आणि त्यावेळी शाहिस्तेखानही आला, असा विषय आपला चालला होता. शाहिस्तेखान पुण्यात आला म्हणजे पुणं काबीज केलं इथपर्यंत झालं, पण प्रत्यक्ष त्यानं आता ठरवलं की आपलं वास्तव्य पुण्यात करायचं. आपण आता पुण्यातच राहायचं आणि तिथून सगळे आपल्या कामाचे कार्यक्षेत्राचा भाग पुण्यातून चालवायचा. मुख्य केंद्र त्याने पुण्यात ठरलं. पुण्यात आता खान आला आणि त्याची छावणी औरस चौरस पुण्याच्या सभोवताल पडली. सुमारे 1.5 कोस खानाची छावणी पडली. त्यावेळेस 1.5 कोस म्हणजे खूप मोठा आहे. आता ते वाटत नाही. माऊलीचा पालखी सोहळा आता निघाला की छावणीसारखं स्वरूप असतं. ज्या गावात पालखीचा मुक्काम आहे त्याच्या मागचे आणि पुढचे 2-5 किलोमीटर पूर्ण व्याप्त झालेले असतात. आता ते आपल्याला सरावात आलेलं आहे. त्यावेळेसच्या भाषेत जर एवढं मोठं असेल, ज्यावेळेस पुण्याची लोकवस्ती आताची लोकवस्ती कोटीच्या घरात आहे, त्यावेळेसची लोकवस्ती मात्र फार कमी आहे, 5 आणि 7 हजाराच्या घरात असावी. त्यावेळेस 1.5 कोसाची छावणी म्हणजे प्रचंड मोठी वाटते. आणि खुद्द खान लाल महालाकडे निघाला. त्यातल्या त्यात पुण्यात काय आहे इथे राहायला, कुठं आहे व्यवस्था? तंबू तर राहीलच, पण आता गावात राहायचं आहे म्हणल्यावर व्यवस्था अशी. महाराजांचा रातावाडा म्हणजे लाल महाल. सगळं बालपण महाराजांचं तिथे गेलं होतं. हा कसब्यात थोडासा पश्चिम भागात होता. शिवाजी महाराजांचा खासा वाडा तो हाच. शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी बांधून घेतला होता. शिवाजी महाराजांनी म्हणजे आईसाहेबांनी बांधून घेतला होता. दादोजी पंतांनी त्याच्यासाठी सगळी तरतूद केली, व्यवस्था केली. माणसं बोलवून, कसबी कारावीर बोलवून आखणी केली. जोत्यावरती राहायच्या व्यवस्था, अनेक गोष्टी त्यात पाहिजे तशा पाही करून घेतल्या होत्या. लाल महाल पाहिला आणि खानाला आनंद झाला. ही राहायला वास्तू योग्य असं त्याला वाटलं. आनंद, त्याचा आनंद आता जमिनीवरून घोड्यावरून हत्तीवर चढला होता. कारण इथं सुरक्षितता त्याला वाटत होती. एका गावात येऊन राहिलं म्हणजे संपलं ना. फारसं काही रोजची उघडी छावणी नाही. अनेक व्यवस्था त्या पद्धतीनं लागल्या. पाणी आहे, व्यवस्था आहे, लोकांनाही राहायची व्यवस्था झाली. शाहिस्तेखानाने लाल महालाचा उंबरा टाकला. उंबरा ओलांडला, आत पाऊल टाकलं. गेला घरात, वाड्यात गेला. जिथं आईसाहेबांनी शुभंकरोती आळवलं होतं शिवाजी महाराजांना लहानपणापासून बरोबर घेऊन, तिथं आता ओव्या भूपाळ्या गायल्या होत्या. द्विजवरांनी वेदमंत्राचे मंत्र गायले होते. त्या महालात करकरा करकरा पायताण वाजवीत खान शिरला. म्हणजे सगळं एकदम आमूलाग्र कसं बदलून गेलं. आपल्याकडे देवघरात सुद्धा, देवघरात जाऊ द्या, घरात चपला ठेवायची जागा वेगळी असते. दारातून आत आलं की चपला ठेवतो. आता शहरातले लोक झोपताना सुद्धा पलंगावर चप्पल घालून झोपतील. तुम्ही चित्रपट, मालिका, टी व्हीवरचं जर पाहत असाल तर लक्षात येईल. संस्कार विहीनता म्हणजे काय? म्हणजे टी व्हीवरचं सगळं दर्शन. हा, जेवताना चप्पल हे तर काय कहर आहे. देवघरात सुद्धा चपल्या घालून फिरतात. अवघड आहे सगळं. धर्मशास्त्र कशाशी खावं किंवा शास्त्रानं कसं वागावं, धर्मशास्त्र म्हणजे आरोग्यशास्त्र आहे. आम्हाला ते कळत नाही.
आम्हाला वाटतं शास्त्र धर्म असं म्हटलं की आधी टाकून द्या, विषय सोडून द्या. बारीक बारीक गोष्टी असतात. पण चप्पल गावभर फिरत असताना आपण जे पायात घातलेलं आहे त्याला घाण लागते, ती घरात नेणं योग्य नाही. तिथंच टाकून दिली पाहिजे, दारात ठेवली पाहिजे, तिथंच ठेवायची. आपण तशीच ठेवतो. शहरी लोकांना काही कळत नाही. अर्थात त्यांना घर आणि दार आणि काय स्वयंपाकघर आणि देवघर ह्यातला फरकच कळत नाही. स्वयंपाकघर स्वयंपाकापुरतं असतं, जेवणघर जेवणघरापुरतं असतं. कदाचित स्वयंपाकघरही मोठं असतं आणि तिथंच जेवायला बसतो आपण. नवीन जेव्हा बांधकाम आता थोडासा बदल व्हायला लागला, थोडं लोकांना कळायला लागलंय. घराचा प्लॅन काढायला इंजिनियरला दिला आणि त्यांनी प्लॅन काढला की या देवघर कुठं विचारलं, देवघर करायचं असतं का घरात असं विचारतात. आपल्याकडे घरात देवघर स्वतंत्र असतं. तिथं विठोबाचा फोटो असतो, खंडोबाचा काय मूर्ती असते, टाक असतो. आणि त्या देवघरात सोवळ्यात याचा अर्थ शुचिरभूत पद्धतीनं आपण जातो. सकाळी उठल्या स्नान केलं म्हणजे देवघरात जायचं. संध्याकाळी सुद्धा दिवाबत्ती करतो तेव्हा हातपाय धुतो मग देवघरात जातो, दिवाबत्ती लावतो. देवाला सारखं शिवायचं नसतं. शुचिरभूतता म्हणजे देव, स्वच्छता म्हणजे सोवळं. लोकांना स्वच्छताही कळत नाही, सोवळंही कळत नाही, खरकटं कळत नाही, किंवा अजून ज्याला उष्टमाष्ट कळत नाही. एकाच ताटात सगळे जेवायला बसतात. एकाच ताटात ह्याचा अर्थ थोडंसं आठवण करून देतो. विजयनगरच्या राजाचा पराभव करताना 4-5 एकत्र आले आणि एका ताटात खाना खाल्ला. लक्षात आलं ना? म्हणजे एका ताटात कोण खातं? अजूनही जेव्हा त्यांचे सण वार असतात, मोठे मोठे उत्सव असतात, तेव्हा खाना एका मोठ्या परातीत ओततात आणि त्यात खातात. आपल्याकडे नाही. आपल्याकडे फार शुद्धता पाळली जाते, स्वच्छता पाळली जाते. उष्ट्या टाळ्याचं खायचं नाही म्हणजे काय? उष्ट्या टाळ्यानं अन्नाला हात लावायचा नाही म्हणजे काय? म्हणजे एखादा माणूस खात असेल, जेवत असेल तर त्यातून डाव्या हातानं दुसऱ्या अन्नाला स्पर्श करायचा नाही. दुसऱ्या अन्नाला म्हणजे वाढायच्या अन्नाला, ते अशुद्ध होतं. लक्षात येत आहे ना मी काय सांगतो ते? पण आता कालाय तस्मेन महा सगळंच बिघडत चाललंय. काय काय बोलायचं. आता असं नवीन सुरू झालंय, जेवायला बसलं माणूस वाढायला आला की मला एक पोळी पाहिजे आणि त्याने अर्धी पाहिजे आणि त्यानं चुकून एक वाढली तर त्यातली अर्धी ताटात घ्यायची, जेवत्या हातानं घ्यायची, अर्धी हातात ठेवायची ताटात आणि अर्धी परत त्या पाठीत टाकायची. आपल्या वारकऱ्याकडे असं होत नाही कधी, असं वाढलं जात नाही. अशुद्ध अन्न आहे ते, ताटात पडलं जेवायच्या संपलं. ते खाल्लं पाहिजे. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म ही विशाल भूमिका त्यातली आहे. जे ताटात पडलंय ते सगळं खाल्लं पाहिजे, उष्ट टाकून द्यायचं नाही. अन्न क्षय किंवा अन्नाचं नासाडी करणं असा भाग आहे त्यातला. पण कळतच नाही लोकांना, काही समजतच नाही. त्याला काय होतंय? मला नको आहे मी घेतली नाही. अरे तुला नको आहे ठीक आहे रे, पण वाढताना आधी का नाही विचार केला? मला वाढू नको का नाही थांबवलं? सोवळं ओवळं खरकटं मरकटं नाही कळत. चप्पल कुठं घालावी? चप्पल घालून दाराच्या पुढे येऊ नये, देवघरात जाऊ नये. दारात अंगणात चप्पल ठेवावी. पण चप्पल दिवाणखान्यात चालली आणि देव अंगणात चालले, सोडून द्यायला लागलेत लोक. कारण देवावर निष्ठा नाही, श्रद्धा नाही. देव जे सांगतो त्याच्यावर विश्वास नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालव्या सूर्य चाले, हे कळत नाही. कळत असलं तरी हेतुतः हे खोटं आहे म्हणायची तयारी आहे. आणि जेव्हा वार्धक्यात सगळ्या गोष्टी विपरीत व्हायला लागतात तेव्हा आठवण होते देवाची. खरंच बाबा माझं आयुष्यभर चुकलं, काहीतरी बिघडलंय, आता देवाचं अस्तित्व आहे हे मान्य व्हायला लागतं. आमच्याकडे तसं नाही. आईसाहेब लहानपणापासून धर्मप्रवण आहेत. खरं तर एखाद्या माणसाने असा अभ्यास करायला हवा, शिवाजी महाराजाची धर्मप्रवणता प्रत्येक गोष्टीत कशी आहे. शहाजी महाराज कसं वागतात, जिजाऊसाहेब कसं वागतात, शिवाजी महाराज कसं वागतात, संभाजी महाराज धर्मप्रवण कसे आहेत, या गोष्टीनं विचार मांडला पाहिजे. अनेक गोष्टी आपण तो विचार जेव्हा जेव्हा तशा अर्थाने येतो तेव्हा व्यक्त करतो. लाल महालामध्ये आता जे चालू आहे म्हणजे त्याच्या आधी काय चालू होतं? जिजाऊ साहेबांनी इथं धर्मप्रवणता शिवाजी महाराज शिकवली आहे. संध्याकाळी शुभंकर होती, देवाजवळ म्हणावं, बसावं, पुराणं ऐकावीत, दुपारी थोडंसं विश्रांतीनंतर पुराण ऐकावं, मग संध्याकाळची उपासना म्हणतो आपण त्याला, देवासमोर बसावं, दिवा लावावा, हा सगळा भाग केला. वैदिक मंत्रांनी लाल महाल पूर्वी गजबजून जायचा, आवाज होऊन जायचा, गरजून उठायचा. आता खानाचा सगळा
विषय सुरू झाला. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे मन मंगोल श्वासोच्छ्वास अजून त्या लाल महालात दरवळत होते बालपणाचे, तिथं आता खानाचे हुक्क्याचे भपकारे सुरू झाले. विलासी राहणं म्हणजे काय? हुक्का. हुक्का म्हणजे तंबाखूची धूर खाणं, म्हणजे सिगारेट ओढण्याचा पुढचा प्रकार म्हणजे हुक्का आहे. आता हुक्का, शहरात हुक्का पार्लर आहेत. जसे ब्युटी पार्लर असतात तसे हुक्का पार्लर आहेत, स्पा पार्लर असतात तसे पार्लर आहेत. तिथं बायका पुरुष दोघंही जातात आणि हुक्का पितात. किनखापी आणि झिरझिरीत पडदे सुटले. लाल महालात जे ऐश्वर्य महाराजांच्या काळातलं होतं ते सगळं सुटलं. उगीच मूर्खत चालणारे खोजे आता लाल महालात दिसायला लागले. आत्तापर्यंत जे काही मराठी लोकांचा वावर होता तो संपला. आता खोजे, कारण आता जनानं राहणार, मोगली जनानं राहणार, बायका राहणार. मग त्यांच्या संरक्षणाच्या व्यवस्थेला आणि त्यांच्या कामासाठी नेमलेले लोक म्हणजे खोजे. खोजे म्हणजे पुरुष लोक, पण त्याचं पुरुष बीज खच्ची केलेले असे लोक, स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे वावरणारे. तृतीयपंथी आपल्याकडे असतात तसं त्या पद्धतीनं वावरणारे ते खोजे तिथं फिरायला लागले, लचकत मुरडत विनाकारण. मागोमाग खानाच्या जनान्याचे मेणे आले. खानाचे सगळे लोकांचे ते बायका माणसं आली. लाल महाल भरला, गजबजला. खुद्द शाहिस्ते खानाने आपलं वास्तव्य इथंच ठेवलं. त्याच्यासाठी त्यातल्या त्यात एखादी खोली त्यानं इथं कुठं झोपता येईल, कुठं राहता येईल, त्याच्या गरजेप्रमाणे त्यानं ती पाहिली. तारतार बाया, तारतार हा देश आहे, तिथल्या बायका युद्धाला चांगल्या म्हणून मोगलाईमध्ये त्या जनान्याच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या असायच्या. जसे खोजे असायचे तसे या तारतार बायका असायच्या. खोजे गुलाम, हाताखाली काम करणारे लोक, लवंडे, भटारणी, भिस्ती आणि नोकरपेशा ही सगळी कामाची लोक आहेत. कोणी संरक्षण व्यवस्थेला आहे, कोणी हरकाम्याला आहे, कोणी काही ठेवायला आहे, काढायला आहे, स्वयंपाकाला आहे, ही सगळे तिथं आले. कुलाशिलाच्या मराठमोळ्या बायका इथून हद्दपार झाल्या. आणि आता लाल महालाचा हिरवा महाल झाला. पुण्याच्या गिर्दपेशात 1,00,000 फौज आली. सगळा गिर्दपेशा म्हणजे पुण्याचा परिसर 1,00,000च्या फौजेनं आता व्याप्त झाला. पुणे फार लहान आहे यावेळेस. आता पुणे आहे ना, ते फार पुणे नाही राहिलं. म्हणजे एका मराठी साहित्यिकाने नवीन शहराबद्दल म्हणलं आहे, पुण्याला बाळसं आलं असं पूर्वी म्हणायचे. म्हणजे रुपडं चांगलं झालं, बाळसं आलं म्हणजे पोरगं गुटगुटीत झालं. पण आता पुण्याला झालेली वाढ आहे ते बाळसं नसून सूज आहे. बाळसं मोहक तेवढ्यापुरतंच बरं वाटतं, त्याच्यापेक्षा पुढे गेलं की नाही आनंददायी. तसं आहे आता सगळीच शहरं सुजायला लागली आहेत. गुटगुटीत बाळसेदार लेकरासारखी दिसत नाहीत ती. 1,00,000ची फौज पुण्याच्या परिसरात बसली. मावळवेशीपासून कुंभारवेशीपर्यंत सगळा गाव आणि गावाच्या बाहेर फौज आता औरस चौरस राहायला लागली. सगळीकडं या वेशींवर कडक चौक्या पहारे बसले. व्यवस्था हवी ना, फौज राहायची म्हणजे बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या. पुण्याला हिरवं निशाण फडकायला लागलं. शेख सल्याच्या बांग्याच्या आरोळ्या घुमायला लागल्या. शेख सला दर्गा आता आहे तिथं. नारायणेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते, आधीच फुटलं होतं. तिथं आता काळजी यायला लागली, बांग द्यायला लागली. मुसलमान सरदार तिथं जायला लागले. मोगल हशम, सांडणीस्वार, महमिल, गोशाचे मेणे, खोजे, फकीर, भिस्ती, शब्दही आम्हाला माहीत नाहीत आता खूपशे. अर्थात हे शब्द माहीत असावेत असाही हट्ट नाही, पण इतिहास चालण्यासाठी काही गोष्टी कळल्या पाहिजेत. हे सगळे पर्शियन शब्द आहेत, आपले नाहीत. हशम म्हणजे स्वार, घोडेस्वार. सांडणीस्वार म्हणजे उंटावर फिरणारे. गोशाचे मेणे, मेणे म्हणजे बायकांनी बसून फिरण्याच्या व्यवस्था बंदिस्त असतात, त्याला गोशा. परत गोशा म्हणजे त्याला बंदिस्त केलेलं, कापडं टाकून, आतूनही पडदे टाकून. बंदिस्त पालखी अशा अर्थानं म्हणा. पण पालखी आणि मेणा वेगळा असतो. मेणा चौरस असतो, पालखी मात्र वर गोल दांडी असते. मेण्याचं तसं नसतं, वेगळं असतं. खोजे मगाशीच सांगितलं. फकीर, भटके लोक. फकीर म्हणजे गोसावी आपल्या भाषेत. फकीर. भिस्ती, भिस्ती म्हणजे पाणी देणारे. बैला आमच्या रेड्यावर
दोन्ही बाजूला चांबड्याच्या पखाली करायच्या आणि त्यातून पाणी घ्यायचं आणि ज्याला पाहिजे त्याला नेऊन द्यायचं. आता एवढे लोक राहणार म्हणल्यावर प्रत्येकाच्या जेवणा खाण्याच्या व्यवस्था, बैलाच्या व्यवस्था, उंटाच्या व्यवस्था किंवा घोड्याच्या व्यवस्था यासाठी पाणी लागणार. आंघोळीला पांघोळीला सगळ्या लागतं ना, त्यासाठी पाणी पुरवणारे ते भिस्ती. हबशी गुलाम 18 पगड हशमाची दाटी उडली, वेगळे वेगळे सगळेच त्यांच्यातले आले. तंबू, शामियाने, राहुटे, पालं याची दाटी उडली. ज्याला जिथं राहता येईल तिथं त्यांनी राहा त्या व्यवस्थेनं. स्वतः खान मात्र शाहिस्ता खान लाल महालात राहिला आहे. आणि मग आता निवांतच आहे. स्वारीला पाठवल त्याला तुकडी बाहेर जायची, बाकीच्यांनी काय करायचं? निवांत बसल्या बसल्या ढोलकीवर खडा उमटायला लागला, चाळदार डब झळकायला लागले. तोड्यावरचा नाजूक पडदा वर करून कोणी सलमा, रोशमा, रेशम, नजमा, निगार बेहोश होऊन गायला लागल्या कानावर हात ठेवून. म्हणजे इथं आता नाचगाणं सुरू झालं. कोणीच गुलजार, मजनू, कव्वालीच्या ताना उडवायला लागली. जिथं कुठं बायकाला नाचता येईल, नाचवता येईल तिथं झाली व्यवस्था. पण ज्याच्याकडे काही ती व्यवस्था नाही, स्वतःच काव्य करायची शक्ती पण आहे आणि स्वतः आपलं लोकांचं पाठ केलं आहे ते म्हणायचं आहे. स्वतः सैनिक काय करणार? सामान्य सैनिक काही बायका नाचू शकत नाही, सरदार करेल. त्यांनी थोडं सरदाराचं पाहावं किंवा आपणच आपलं बसल्या बसल्या काव्य म्हणत बसावीत. ताना उडायला लागल्या. हास्याचे लेखेरी, हुक्क्याचे भपकारे, खुमारी, धोराची फुंकर आणि चांदणी धैवर लाल महालाची छावणी बस रंगून गेली. पुढं कसं राहत असतील आता याचा विचार आपण जेव्हा शिवाजी महाराज त्या अर्थानं विचार करतो तेव्हा त्यात करायचा आहे. याच वेळी मात्र शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकलेत आणि सिद्धी जोहर तिथे येऊन थांबलाय ना. वेढा घालून बसलाय, आतून बाहेर नाही, बाहेरून आत नाही, असं सगळं चालू आहे. आणि हे चालू जे आहे त्यावेळी सिद्धी कडेकोट व्यवस्थेत बसलाय. छावणी तो कडकडीत चालवतोय. छावणीतल्या प्रत्येक गोष्टीकडे जातीनं लक्ष देतोय. एवढंच नाही, आता पावसाळा येऊ घातलाय, संपत आला उन्हाळा, आता पावसाळा येऊ घातलाय. सिद्धीनं पावसाळ्याची तयारी करायला सुरुवात केली. काय केलं? शिवाजी महाराजही पावसाळ्याची वाट पाहतायत, पण सिद्धी पावसाळ्याच्या हिशोबानं तयारी करायला लागला. कारण चौक्या पहाऱ्या बसवलेले लोक आहेत. तंबूतले लोक पाऊस पडल्यावर आत सावध राहतात, म्हणजे आत त्यांना काही त्रास होत नाही, पाणी पडत नाही. पण चौकी पहाऱ्यावर कसं? चौकी पहाऱ्याची व्यवस्था त्यांनी नेटानं चालवायला सुरुवात केली. बांधलेल्या आहेत चौक्या पहारे, लोक बसतायत, उठतायत, लक्ष देत आहेत, चौफेर टेहळणी करतायत. यांच्यासाठी पावसाचा सुरक्षेचा विचार तो करायला लागला. पन्हाळ्यावर पाऊस फार. महाराष्ट्रात जे अतिपावसाचे ठिकाण आहेत त्यातला हा पन्हाळा आहे. थोडं विशाळाला अजून जास्त आहे. पंढरपूरची सरासरी, आपल्या गावची सरासरी प्रत्येकाला किती असते माहीत असावी. वर्षात किती पाऊस पडतो? पंढरपुरात सुमारे 18 इंच पाऊस पडतो. 17 ते 19 ही त्याची सरासरी आहे इंच. पुण्याला गेलं की 50 इंच पाऊस पडतो. पुण्याहून सिंहगडला गेलं की 80 इंच पडतो. तिथून थोडं कोकणात रायगडाकडे उतरलं की 250 इंच पडतो. तिथून थोडं खाली आपण आलो अजून कोकणात आणि पन्हाळ्याच्या परिसरात की 250 पडतो. 250पेक्षा थोडं पन्हाळ्यात जास्त पडतो. आणि पन्हाळ्यातनं विशाळाला गेले की 350 इंच पाऊस पडतो. विशाळा आणि कोकण, रत्नागिरी, चिपळूण हा सगळा भाग प्रचंड पावसाचा भाग आहे. खाली अजून थोडे गेल्यावर. पण आता पन्हाळ्यावरती प्रचंड पाऊस पडणार आहे. महाराज पावसाची वाट पाहतात. पावसात वेढा ढिला होईल ना. आणि सिद्धी मात्र वेढा तयारीच्या तयारीने चाललेला आहे. पावसात सुद्धा ढिल्ल पडता कामा नये. अत्यंत नेटाने आणि बिनदिक्कत वेढा चालला पाहिजे म्हणून सिद्धी तयारी करतोय. काय करतोय? धो पावसात सुद्धा वेढा शिथिल पडू नये म्हणून त्या व्यवस्था करायला लागला. त्याने छप्र बांधायला सुरुवात केली मोर्चावर राहणाऱ्या लोकांसाठी. मग छप्र कशाची बांधली असतील? कौलारू छप्र घातली असतील किंवा केळीची पानं, इतर पानं जी मोठी मोठी आहेत त्यानं शा करायला सुरुवात केली. गव्हाची काडं गोळा केली असतील. आपल्या झोपड्या बांधलेल्या असतात ना, शाकारलेल्या असतात. नुसतं ती व्यवस्था करायला त्यानं आरंभ केला. लोक सावलीत उन्हाच्या काळातही राहतील आणि पाऊस पडल्यावरही त्यांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था करायला सुरुवात केली. जोहर वारंवार फौजेला इशारा देत होता. नुसतं तेवढंच नाही, बादशाही जोहरला वारंवार आदेश देत होता. रोजची डाक जाय येत होती. इशारे करीत होते, अत्यंत सावध राहा. शिवाजीराजा लबाड आहे.
हां, तो काय डाव साधील सांगता येत नाही, केव्हा संधी साधेल सांगता येत नाही, म्हणून डोळ्यात तेल घाल आणि सावध राहा. सतत सतत सांगत होते. आणि यावेळी नेताजी पालकर काय करत होता? नेताजी पालकर यावेळी चौफेर विजापुरी मुलकात धुमाकूळ घालीत होता. महाराज नेताजीच्या येण्याची वाट पाहत होते. जसा तो धुमाकूळ घालतोय तसा तो यावा, वेड्यावर त्यांनी छापा घालावा आणि छापा घालून या वेड्याचा कमकुवतपणा जाणून वेडा त्याने फोडावा असं महाराज आशा करीत होते. नेताजीने केव्हा तरी वेड्याकडे यावं. नेताजी खालून आला, वेडा फोडला. मी वरून येतो, वरून मला दिसतंय खालचं, वेडा शिथिल झालाय वाटलं की मी निघतो आणि जातो. एकदा नेताजीने तो प्रयत्नही केला, आपण मागे विचार केला होता. कालच नेताजीने प्रयत्न केला, पण खानाच्या फौजेने त्याला बाहेरच अडवलं होतं. आणि नेताजी यावेळी पन्हाळ्यात वेड्यात महाराज अडकलेत म्हणून जे काही प्रयत्न करायचा आहे त्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यालाही बातम्या येत आहेत, महाराज पन्हाळ्यात अडकले आहेत, बाहेरून वेढा घातलाय, कडेकोट वेढा आहे. आणि तिकडं सिद्धी जसा पन्हाळ्याला वेढा घालून बसलाय तसा तिकडं शाहिस्तेखान पुण्यात येऊन बसलाय. महाराजांना सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे, काम आहे, आपण केलं पाहिजे, म्हणून नेताजी प्रयत्नशील आहे. पण वेढा फोडायचा म्हणजे सामान्य काम नाही. आपल्यापाशी 5-6 हजाराची फौज, हा वेढा 35,000चा आहे. सगळेच अंगावर उठले तर अवघड जाईल, वेढा फोडणं कठीण पडेल. म्हणून काय करावं त्याचा विचार नेताजी करतोय. कदाचित वेढ्यात यश नाही मिळणार, मग दुसरी आघाडी उघडली पाहिजे, दुसरं काहीतरी केलं पाहिजे. ह्याला मराठ्यांचं युद्ध. नेताजी काय विचार करतोय? एकदम विजापुरावरच धडक मारावी, विजापुरात चालून जावं. आणि विजापुरात आपण चालून गेलो की धमधम उठेल, विजापुराला वाचवण्यासाठी पळापळी उठेल आणि वेढ्यातून लोकांना विजापूरचा बादशाह बोलवून घेईल. विजापुरावर धाड आली आहे, वाचवा, विजापुराचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे, राजधानी संकटात आहे, या. आपोआप वेढा ढिला पडेल. सिद्धीजवळलाही बातम्या जातील ना, विजापुरात वेढा सोडायची पाळी येईल त्याला. विजापुरात धुमधाम उडाली आहे, विजापुरात नेताजीनं कल्लोळ मांडलाय, मग सिद्धीजवळ ढिला पडेल, विजापुराकडे लक्ष द्यावं लागेल. आत्तापर्यंत नेताजी सारा कर्नाटक आणि विजापुरी मुलूक बडवत होता, अजूनही तोच करतोय. गोकाक, दोदवाड, मुरबाड, किल्ले धारवाड, खुदावंदपूर, सांगाव, काणत, कुरुंदवाड, हेवाळ, हनवल्ली, हुणवाड, हुक्केरी ही आदिलशाही ठाणी नेताजीनं झोडपून काढली. अफजल खान मारल्यानंतर जे पुढे धुमाकूळ आहे त्यात ही पुढे अजून चालूच आहे, तू थांबलेच नाही. आता पुढची चाल काय करायचं? नेताजी गदगवरून उठला आणि थोट विजापुरावर चालून गेला. विजापुराच्या शेजारी अवघ्या जवळ असणाऱ्या 3 कोस अंतरावर असणाऱ्या शहापुरावर त्याने अचानक धाड घातली. शहापूर विजापुराच्या जवळचं गाव आहे, त्याच्यावर धाड घातली. शहापूर गाढ झोपेत होतं. रात्री झाला. रावणाच्या लंकेसारखी शहापुराची त्याने दैना उडवून टाकली, काही शिल्लक ठेवलं नाही. नेताजीनं गाव लुटून जाळून फस्त केलं. नेताजीचा धुमाकूळ विजापुरात कळला. आली बातमी विजापुरात, नेताजी आलाय. घाबरगुंडी उडाली. बादशाने मात्र तयारी करायला सुरुवात केली. यावेळी विजापुरात शहापुरात मार खाल्लेले, शहापूर पळून गेलेले मुल्ला महम्मद, बाबुल खान उर्फ बहलोल खान, अजाप्पा नाईक ही शाही सरदारांनी शहापुरात जो पराभव खाल्ला तिथून उठले आणि विजापुरात पळून गेले. त्यामुळे खुद्द बादशाह घाबरला. आता काय करावं? नेताजी आला, दारात आला, झेपा टाकीत आला. विजापुरात बादशाहच्या हिफाजतीसाठी 5,000ची फौज ठेवलेली होती कायम संरक्षणासाठी बादशाहच्या. घाबऱ्या त्या फौजेला बादशाहने बोलवलं आणि खवास खान याला सांगितलं की नेताजीचा बंदोबस्त करा, तिकडे रवाना केली ही फौज. नेताजी आता खास बादशाही तख्ताच्या गळ्याला नख लावून बसला. ही सैन्याची बला तिथपर्यंत आली, पिढा तिथपर्यंत आली. जर नेताजीला पेटाळलं नाही तर आपला विजापूरचा राजधानीचा विषय संकटात पडलाय.
किंवा राजधानीच जिथं संकटात पडली तिथं बाकीच्याचं काय. म्हणून तो व्यवस्था. फोन आला काय, कट करा ते असेल तर. खवास खानाला 5,000 लष्कर दिलं आणि नेताजीच्या बंदोबस्ताला पाठवलं. नेताजी विजापुरावर चालून येत आहे, वाटेतच त्याने खवास खानाने नेताजीला अडवलं. रणकंदन सुरू झालं. खवास खानाच्या फौजेत गोवळकोंड्याच्या कुतुबशाहची फौज होती. पहा बरं का, नेताजी आणि खवास खान दोघांचं रण पेटलं. पराक्रमाची शर्त करीत होते. नेताजीला एक पाऊल पुढे टाकता येईना. का बरं? शाही फौज जीवाच्या करारानं लढत होती, त्यानं विजापूर वाचवायचं आहे म्हणून. शिवाय दुसरं कारण होतं. काय? नेताजीची फौज सतत, आपण ज्याला अफजल खान मारला त्या नोव्हेंबर महिन्यापासून युद्धावर होती. रोज युद्ध चालू होतं, सतत घोडदौड चालू होती. त्यामुळं तशी दमलेली होती आणि विजापूरची फौज ताजीतवानी होती. त्यामुळं त्यांचा जोर जास्त होता. मराठ्यांची आता दैना उडाली. फार मराठी पडले. पुढे जाणं अशक्य ठरलं आणि नेताजीने विचार केला की माघार घेणं यात शहाणपण आहे. कारण असंच पुढे गेलं तर सगळे लोक मारले जातील, हे काही बरं नाही. युद्धाचा विचार अनेक अर्थाने करायचा असतो, त्यात नेताजीने केला. वेळ मिळाला की परत संधी घेऊ, पण आत्ता आपण माघारी येऊ. असंच पुढे गेलो तर पूर्ण फडशा पडेल. विजापुरात शिरायची नेताजीची इच्छा अपुरी राहिली. नेताजीनं माघार घेतली. 3 कोस माघारी आला, थांबला. खवास खानाने त्याचा पाठलाग केला नाही. त्यातल्या त्यात बरं झालं हे. किंवा दुसरं असं, पाठलाग करून काय करायचं आहे? युद्धशास्त्राच्या नियमानं तो विचार करता येतो. पाठलाग करून काय करायचं आहे? आत्ताला राजधानी वाचवायची आहे. जर आपण कदाचित पाठलागावर गेलो आणि दुसरी तुकडी राजधानीत आली तर असं असू शकतं. इकडं दाखवायचं, कारण मराठ्यांनी पुढं ते केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे का नाही? पहा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि नंतर शिवाजी महाराजांना बातमी कळाली की पेडगाव तिथल्या किल्ल्यात बहादूर खान आहे, त्याच्यापाशी संपत्ती आहे, अमाप संपत्ती आहे, भरपूर पैसा आहे, अनेक गोष्टी आहेत, जड जवाहीर कापड चोपड असं खूप आहे. मग ते आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून प्रतापराव मेले होते आणि यावेळी हंबीरराव मोहिते होते. हंबीरराव मोहित्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं, जावा पेडगावावर जावा. आणि हंबीरराव, पेडगावचा किल्ला जिथं संभाजी महाराजांना शेवट धरून आणलं, तो इथं आपल्या भीमा नदीच्या काठावर आहे. पाहायला जाता येतो. अजूनही प्रचंड मोठा किल्ला आहे. पुढं औरंगजेबही तिथं अनेक दिवस राहिला आहे. औरंगजेबाचा भाऊ याचा अर्थ सक्का भाऊ नाही, दूध भाऊ, म्हणजे एकाच आईला स्तनपान केलेले 2. बहादूर खान कोकलताश त्याचं नाव, हा इथं राहत होता आणि त्या किल्ल्याचा बंदोबस्त तो करीत होता. आपल्या हंबीरराव मोहित्यांनी त्याच्यावर चाल केली. पण हंबीररावांनी ही मोहीम करताना आपलं मराठी मात्रा जी असते ती दाखवली आहे. त्याने आपली एक तुकडी कमी सैन्याची आणि एक जास्त सैन्याची अशा 2 तुकड्या केल्या. एक तुकडी या पेडगाववर चालून गेली किल्ल्यावर. या किल्ल्याचं नाव आहे बहादूरगड. त्याच्यावर चालून गेली म्हणजे नुसतं नाही, ते रणभेरी, डंके, नौबत, शिंग वाजवीत, करणे वाजवीत चालून गेली. ही चालून गेलेली किल्ल्यावरच्या लोकांना टेहळ्याला दिसली आणि त्याने सांगितलं, मराठ्यांचं सैन्य चालून येत आहे, सावध राहा. ते चालून आल्यावर प्रत्यक्ष आपल्या टप्प्यात आले की किल्ल्यातली फौज त्यांच्या विरुद्ध युद्धाला आघाडीला उभी राहिली. युद्ध सुरू झालं की मराठ्यांनी चकमक जराशी करायची आणि माघारी पळून जायला सुरुवात केली. गेले माघारी. ही मोगली फौज थोडं किल्ल्याकडे वळली की मराठी पुन्हा आले माघारी. असं खेळत खेळत किल्ल्यापासून दूर नेली. किल्ल्यातली फौज जी आहे ती दूर नेली. खेळत खेळत म्हणजे माघारी यायचं, चकमक करायची, ते अंगावर आली की पळून जायचं, परत माघारी फिरले की परत माघारी यायचं. असं करत करत मोगलाची फौज किल्ल्यातली मराठी पळत चाललेत. पाठलागावर त्यांच्या जाऊ, त्यांचा पराभव करू म्हणून त्यांच्या मागं लागली आणि ठराविक अंतर गेले. असं लक्षात आलं की उरलेली फौज घेऊन हंबीरराव मोहिते किल्ल्यात गेले. आता किल्ल्यात फौज होती कमी, गेली होती सगळी युद्धावर आघाडीवर. त्या सगळ्या फौजेचा पराभव केला. किल्ल्यातलं सगळं गुंडाळलं, जे आपल्याला पाहिजे ते घेतलं, उरलेलं ते पेटवून निघून गेले.
आणि जसे निघून गेले तसं इशारत झाली, खोडाखोणी झाल्या, माणसं गेली असतील, अजून काय केलं असेल. लक्षात आलं की इकडच्या फौजेने पलायनाला आरंभ केला. ते निघून गेले आणि हे निघून गेले. मराठी आपल्याला भेऊन पळून गेले. म्हणून जी युद्धावर गेलेली फौज होती ती पुन्हा किल्ल्यात आली आणि किल्ल्यात आल्यावर लक्षात आलं की आपल्याला मराठ्यांनी फसवलं. सगळा किल्ला लुटून नेला, काही शिल्लक ठेवलं नाही. हे लक्षात आलं. मराठी असे आहेत. हे कदाचित त्यावेळेसच्या खवासखानाने विचार केला काय, पुढं असं होईल नाही, पण युद्धशास्त्रात असं असू शकतं की दाखवायचं एक आणि करायचं एक, हे असू शकतं. तसं झालं काय, खवासखानाने नेताजी बरोबरचं युद्ध करीत असताना नेताजीचा पाठलाग सोडून दिला. नेताजी गेलाय तर गेला, सोडून द्या, आपलं आपलं विजापूरच्या संरक्षणाला थांबणं हेच काम आहे, इथंच थांबू. खवासखान तिथंच थांबला. पराक्रमाची दोघांनीही शर्त केली. नेताजीला मात्र पाय पुढे टाकता येईना. नेताजीनं माघार घेतली. खवासखान तिथंच थांबला. नेताजीचा जर त्यानं पाठलाग केला असता तर नेताजीला जड गेलं असतं, पळून जायला सोपं गेलं असतं, पण नेताजीला जड गेलं असतं. नेताजी थांबला आणि तिथून नेताजी उठला आणि माघारी आला. खवासखान तेवढ्यावर आनंदित झाला, मराठी पळून गेले, आनंद झाला. खरं तर नेताजी पालकरांची फौज खूप दमली होती. नवीन कुमक कुठून तरी यावी म्हणावं तर ती शक्यता नव्हती. कुठून येणार? महाराज स्वतः पन्हाळ्यावर अडकलेत, आईसाहेब राजगडावर आहेत, आपण बाहेर युद्धाची आघाडी ओढून बसलोय, अनेक ठिकाणी छापे घालतोय. कोण मदतीला येणार? जो तो आपापल्या कामात शिवाजी महाराजांच्या चिंतेचाही विचार आहे, त्या विषयाना म्हणजे अडकून गेलेला आहे. कसं करावं? शाहिस्तेखान पुण्यात आलाय, त्याच्याही पारिपत्याचा विषयानं विचार चालू आहे, किंवा आपली ठाणी सांभाळत लोक जगतायत. नेताजीला दुसरी मदत कुठून येणार? सतत सतत म्हणजे हा साधारण मे जूनचा काळ असावा. विचार करा, नेताजी शिवाजी महाराजांच्या बरोबर युद्धाला बाहेर पडलाय तारीख 10 नोव्हेंबर 1659 आणि आता 1660चा साधारण मे असावा, एप्रिल असावा. किती दिवस? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, सुमारे 7 महिने. रोज युद्ध, रोज घोडदौड. त्यामुळं तशा अर्थानं नेताजीची फौज दमलेली आहे. आता यात काही अर्थ नाही, थांबू. आणि नेताजी माघारी वळाला. नेताजीनं निरुपायानं ठरलं की आता पहिल्यांदा काय करू, आपण राजगडावर जाऊ, आईसाहेबांची भेट घेऊ आणि आईसाहेब काय सांगतात ते पुढचं करू, किंवा त्यांचा विचार काय आहे त्याचा कानोसा घेऊ. नेताजी तिथून उठला आणि राजगडाकडे निघाला. राजगडावर आईसाहेब चिंताक्रांत होत्या. विजापुरास शह देण्याचा बेत नेताजीचा ढासळला, केलेला प्रयत्न फसला. म्हणजे नेताजी खूप वेगळे वेगळे प्रयत्न करतो बरं का. युद्धाची आघाडी वाढवणं असं याला म्हणतात युद्धशास्त्राच्या बाबतीत. हा प्रयत्न पुढे शिवाजी महाराजांनी केला आहे आणि हाच प्रयत्न भारतानेही केला आहे. मी दोन्ही उदाहरण सांगून टाकेन. शिवाजी महाराजांनी केव्हा केला? शिवाजी महाराज म्हणजे पुढचा विषय आहे आपला. आत्ता जरी संगतवर चालला असलं तरी पुढचं वर्तन कसं आहे महाराजाचं, मागचं वर्तन कसं आहे याचा विचार करायचा असतो. शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांचा तह झाला आणि तह झाल्यावर शिवाजी महाराज विजापूरकरावर चालून निघाले मिर्झाराजांच्या बरोबर, मोगलाचे म्हणून. विजापुरावर हल्ला केला आणि त्यावेळी सगळे विजापुरात युद्ध करीत असताना विजापूर पडेना, मिर्झाराजे आणि शिवाजी महाराज एकत्र असताना. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी दुसरंही कारण होतं की शिवाजी महाराजांना त्यांच्या हेरांनी गुप्त बातमी दिली की ह्या युद्धाच्या सगळ्या घडामोडीत दिलेर खान तुमच्यावर रुष्ट आहे, रागावलेला आहे. एकट्या शिवाजीराजांना विजापुरापर्यंत धडक मारून विजापूर खिळखिळं करता येतं, तर सगळे बरोबर असताना विजापूर का पडत नाही? त्यामुळे शिवाजी महाराज आतून विजापूरकराला सामील आहेत असा दिलेर खानाचा भ्रम आहे आणि म्हणून तो तुमच्यावर मारेकरी घालणार आहे, केव्हा तरी तुमच्यावर शत्रू घालून म्हणजे त्याचे लोक घालून तुमचा खून करणार आहे, महाराजांचा खून करायचा त्याचा इरादा आहे. ही बातमी शिवाजी महाराजाला कळाली होती. याचाही विचार केला आणि शिवाजी महाराजांनी मिर्झाराजापुढे शब्द काढला की एका ठिकाणी थांबून युद्ध होत नाही, नीट होत नाही. युद्धाची आघाडी वाढवली, रणभूमीचं एक्सपान्शन केलं तर विजापूरकरांना सगळीकडे लक्ष द्यावं लागेल. आपली फौज जास्त आहे, आपण एक्सपान्शन करू, आपल्याला ते सोयीचं जाईल. पण विजापूरकरांना दुसरीकडे लक्ष द्यायला फौज पाठवली की विजापुरातला फौजेचा ताकदीचा भाग कमी होईल आणि विजापूर जिंकणं आपल्याला सोपं जाईल.
म्हणून शिवाजी महाराजांनी आपली मोहीम विजापुरातून बाहेर काढली, आपलं सैन्य बाहेर काढलं आणि महाराज चालून गेले पन्हाळ्यावर. दुसऱ्यांदा पुढचा विषय आहे, लक्षात ठेवा. हेच भारताने पाकिस्तानने जेव्हा भारतावर आक्रमण केलं लाल बहादूर शास्त्रींच्या काळात, त्यावेळी भारताने केलं. पाकिस्ताननं ज्या भागातून आपल्यावर आक्रमण केलं, दुसऱ्या भागातून भारताने पाकिस्तानवर आक्रमण केलं. लाहोरच्या जवळपर्यंत फौजा गेल्या. युद्धभूमीचं एक्सपान्शन करणं म्हणतात त्याला, युद्धभूमीचा विस्तार वाढवणं. दुसरीकडे तुम्हाला पळपळ करावं लागते, त्या बाजूला तुम्हाला सैन्य एकवटावं लागतं. एकाच ठिकाणी आलेलं सैन्य विभाजित होतं आणि त्यामुळे पाकिस्ताननं भारत सरकारबरोबर करार केला. मॉस्को तो ताश्कंद करार म्हणतात, तो ताश्कंदचा करार केला. खरं तर थोडं अजून करार वाटतं आपल्याला, असं तसं युद्धाचा विचार दोन्ही अर्थाने करावा लागतो. त्यात तो विचार करावा लागतो, काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. खरं तर ताश्कंद करारापूर्वी जिंकलेला भाग परत पाकिस्तानला द्यायला नको होता, कारण पाकिस्तानने जिंकलेला भाग आपल्याला काही दिला नाही त्यावेळेस. पाकव्याप्त काश्मीर आज त्यामुळं त्यांच्याकडे अजूनही आहे, तो आपल्याकडे राहायला पाहिजे होता. जेव्हा हे सोडाल तेव्हा आम्ही ते सोडू. युद्धभूमीचं एक्सपान्शन केलं, मिलिटरीची स्ट्रॅटेजी असते त्याप्रमाणे वागले, पण थोडं टेबलावर गडबड झाली. युद्ध दोन्ही ठिकाणी लढलं जातं, रणभूमीवर आणि टेबलावर. पण आम्ही रणभूमीवर कुशल आहोत, पण टेबलावर मागं पडलो, तहात मागं पडलो. शिवाजी महाराज तहातही कधी मागे पडले नाही. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श विसरलो असं त्याचा अर्थ आहे. शिवाजी महाराज तहातही मागं पडले नाहीत. कुशल नेतृत्व काय असतं, बोलण्यातही चांगलं पाहिजे आणि शस्त्रातही चांगलं पाहिजे, म्हणजे कुशल नेतृत्व. शिवाजी महाराज ते आहे. 74च्या युद्धात मात्र आपण ते केलं. पाकिस्तान, आपल्याला आता बांगलादेश आणि पाकिस्तान दोन राष्ट्र आहेत हे माहिती आहे. पूर्वी 74च्या पूर्वी ते एकच राष्ट्र होतं, माहीत आहे का? जुन्या लोकांना माहीत असेल मागच्या. त्याला पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणायचे. आणि त्याची सगळी सत्ता लाहोरमधून, आता जे पाकिस्तान चालवतं तशी चालवली जायची. इस्लामाबाद, रावळपिंडी इथून ती चालवली जायची. राजधानीचं शहर एकच. आता जे बांगलादेश आहे त्याची ढाका राजधानी आहे. ढाका उपराजधानी होती, तिथून काही गोष्टी चालायच्या, पण सगळं एक चालायचं. ह्यातल्या अंतर्गत घडामोडीमुळे भारत सरकारच्या विरुद्ध त्यांनी एकवटून चाल केली. त्यांची योजना अशी होती, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान दोघांनी मिळून एकत्रित युद्ध करायचं आणि दोन्हीकडनं त्यांची युद्धभूमी वाढवत येऊन दोघांनी एक व्हायचं. म्हणजे भारताचे दोन तुकडे करायचे, वरचा भाग वरच्या बाजूला, खालचा भाग खालच्या बाजूला. मध्य भारत, राजस्थान, गुजरातपासून खाली तुकडा वेगळा पडायचा. थोडं दिल्ली, आताचं उत्तर प्रदेश आणि पंजाब हरियाणापासून पाकिस्तान आणि इकडनं पूर्व पाकिस्तान, असं ते करायचं. भारत संपवायचं असं धोरण होतं. ते बरोबर तत्कालीन राज्यकर्त्या इंदिरा गांधींनी ओळखलं आणि त्यांनी योग्य चाली केल्या. अमेरिका यात त्यांच्या पाठीशी होती, त्यांनाही त्यांनी भूल दिली, झोल दिला आणि इंदिरा गांधींनी योग्य धोरण पत्करल्यामुळे भारत यावेळी नीट राहिला. पाकिस्तानचं उलट युद्धभूमीचं एक्सपान्शन केलं गेलं आणि पाकिस्तानचा पराभव झाला. नुसता पराभव झाला नाही, दोन तुकडे आज जे अस्तित्वात आले ते त्यामुळे आलेले आहेत. खरं तर बांगलादेश त्यावेळेस आपल्यात आला असता. ते लोक म्हणत होते बांगलातले, आम्हाला तुमच्यात घ्या, आम्हाला यांच्यात नको. पण इंदिरा गांधींनी काही धोरणं ठरवली आणि त्यांनी स्वतंत्र ठेवला. कदाचित आला असता तर चांगलं झालं असतं, कदाचित आला नाही तेही चांगलं झालं असतं. दोन्ही अर्थाने विचार करता येण्यासारखा आहे. पण आज जे हिंदूंवर होणारे अत्याचार आहेत बांगलादेशातले ते संपले असते, कारण हिंदू राज्य झालं असतं. ते भारतात आलं असतं थोडंसं. हिंदू राज्य अगदीच नाही तरी आपली मर्यादा त्याच्यावर पडली असती. इंदिरा गांधींनी ते केलं. पाकिस्तानचे दोन तुकडे केले, शक्तिक्षय झाला दोन राष्ट्राचा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या धोरणाचा अनुकरण इंदिरा गांधींनी केलं, अशा अर्थाने विचार करता येण्यासारखा आहे. म्हणजे मी मगाशी सांगतोय, नेताजीने युद्धभूमीचं एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केला. सिद्दी जोहरचा जो वेढा चालू आहे त्याचं लक्ष डायव्हर्ट व्हावं आणि त्याला विजापुराकडे जावं, पण दुर्दैवाने यात पराभव झाला आणि नेताजी पालकर राजगडाकडे निघाले. यावेळी आईसाहेब राजगडावर आहेत, त्या चिंताक्रांत आहेत. फास आवळत चालला आहे स्वराज्यावरचा दोन्ही अंगाने. तिकडे शिवाजी राजा पन्हाळ्यात अडकला आहे आणि इकडे शाहिस्ते खान पुण्यात येऊन राहिला आहे. राजगड पुणे फार जवळ आहे. पुण्याची पोरं वन डे ट्रिप म्हणून मोटरसायकलवर राजगडला जातात, एवढं जवळ आहे, खरंच जवळ आहे.
पण तिथले बातम्या रोज येत आहेत. आता लोकांवर होणारे अत्याचार, पुण्याच्या परिसरातले अत्याचार आईसाहेबाला ऐकू येत आहेत, कळत आहेत. स्वराज्याची पूर्व बाजू पुणे, बारामती, इंदापूर, सासवड, सुपे, शिरवळ सगळंच्या सगळं मोगलांनी जिंकून टाकलं आहे. जेवढं स्वराज्य आहे त्यातला निम्मा भाग पूर्व बाजूचा भाग गेला आहे. शिवाजीराजा पन्हाळ्यात अडकला आहे, पोरगा पन्हाळ्यात अडकला आहे. नेताजी त्याला सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तो विजापुरावर चालून गेला आहे, त्याचाही पराभव. सगळ्याच बातम्या निराशेच्या हो. कसं काय असेल, कसं लोक जगत असतील, किती काळजी वाटत असेल. आता नुसतं काय आपल्या आपल्या घरात काही सुरू झालं विचार चर्चा, नवरा बायकोचं भांडण म्हणत नाही मी, दुसऱ्या अर्थानं बघा, शेजाऱ्याने किरकिर केली तर इथे बीपी वाढतो, एकदम धडधड धडधड धड होतं. म्हणजे अत्यंत बारीक बारीक गोष्टीनं सुद्धा आमचं मनस्वास्थ्य बिघडतं, शरीर स्वास्थ्य बिघडतं. आईसाहेबांना काय होत असेल, शिवाजी महाराजांना काय होत असेल. सगळ्या बातम्या निराशेच्या. शिवाजी तिथून पोरगा आहे पण सुटून येऊ शकत नाही. बाकीच्या फौजा दुसऱ्या ठिकाणी युद्धाच्या आघाडीवर अडकलेल्या आहेत. नेताजी पालकर पराभव व्हायला लागलाय. पुण्यात शाहिस्तेखान येऊन बसलाय. काय करावं, किती चिंता वाटत असेल, किती काळजी वाटत असेल. आजच्या बीपीचे पॅरामीटर लावले तर काय बीपी होत असेल असा विचार करा. अवघड, एकही बातमी चांगली नाही. स्वराज्याची आणि शिवबाची आहुती गिळायला दोन्ही बाजूनं म्हणण्याचा अर्थ मोगलाईकडून आणि विजापूरकराकडून युद्धाची आघाडी आली आहे. दोन्ही बाजूनं सैन्य आलंय आवासून. जसा तो भगवान श्रीकृष्णाला अजगराने गिळलं तसं गिळायला बसलेले आहेत. हे सगळ्या सवंगड्यासह मित्रासह गिळलं होतं ना अजगराने, तसंही गिळायला बसले आहेत. किती अडचणी, किती निराशा. तरी आईसाहेब काय घाबरले आहेत काय, निराशा आहेत काय, किंवा काही तक्रार आहे काय. त्यांची तक्रार किंवा त्यांचं मनोगत फक्त इतिहासाला माहीत. आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शिवाजी महाराज जाणणे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा करायच्या, डॉल्बीवर नाचायचं आणि रात्री मिरवणूक झाल्यावर पार्टी करायची, किंवा त्याच ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली ड्रम ठेवायचे आणि दारू प्यायची, म्हणजे शिवाजी महाराज कळणं नाही. शिवाजी महाराजाचा जय जयकार करीत फिरणं म्हणजे शिवाजी महाराज कळणं नाही. शिवाजी महाराज आचरणात आणणं म्हणजे शिवाजी महाराज कळणं आहे. हां, आपण करतोय तो प्रयत्न, तो करतोय. शिवाजी महाराज कसे कळले पाहिजेत, आचरणात आणलेले कळले पाहिजेत. तुकाराम महाराज कसे कळले पाहिजेत, आचरणात आणले पाहिजेत. त्यांची भक्ती, त्यांची शक्ती आपल्याला आली पाहिजे. हां, दोघांचीही भक्ती आणि दोघांचीही शक्ती. बरं काय, तुकाराम महाराज शक्ती कशी म्हणाल, निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेच बळ. कसं बळ असलं पाहिजे, निश्चय असा असला पाहिजे की मी म्हणतोय म्हणून तू समोर आला पाहिजे. ते बळ, ती शक्ती आहे. शिवाजी महाराजांची शक्ती त्याच अर्थानं आहे, निश्चयाचे बळ. काय निश्चय आहे, स्वराज्य करेन, अवघा मुलूक गोमटा करीन, हा निश्चय आहे. तुका म्हणे तेची फळ. दोन्ही अर्थाने विचार करा. भक्ती कशावर, दोघांचीही भक्ती पांडुरंगावर आहे, दोघांची भक्ती स्वधर्मावर आहे. हा विषय महत्त्वाचा आहे, दुसरा नाही. म्हणजे या दृष्टीनं आपण विचार करायचा, या दृष्टीनं आपण वागायचं. कसं वागतात संकट समयी तुकाराम महाराज काय करतात. मी थोडं एका वेगळ्या अर्थानं बोलतो बरं का. या महाराष्ट्राचा हा धर्म आहे की कितीही प्रलया, म्हणजे नाथ महाराजांचंच उदाहरण, की नाथ महाराजांचा अभंग नाही पण ना, म्हणजे भानुदास महाराजांचा आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय. आला का लक्षात नाही. परी मी तुझा चिगा परवा पांडुरंगा, आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानल खाये तरी तुझा चिगा पांडुरंगा, मी तुझाच आहे, तर काय जरी झालं तरी तुला सोडत नाही. ही महाराष्ट्राची वृत्ती आहे. जे पत्करलंय, स्वीकारलंय, त्याच्या मागे जाऊन ते पूर्णत्वाला नेणे, त्याला न सोडणे, ही महाराष्ट्राचा गुण आहे. तुकाराम महाराज असून तर छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र हा वैराग्यवन आहे, पण संसार करून वैराग्य आमच्याकडे आहे. आणि उत्तर भारतात मात्र सगळं सोडून द्यायचं आणि वैराग्य पत्करायचं आहे. इथं संसार, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. संसार सुखाचा, ज्ञानेश्वर माऊलीला कुठं संसार आहे हो, बायको नाही, पोरगं नाही, संसार कुठं आहे, मग कसला संसार. हे सगळे लोक आहेत, हाच त्यांचा संसार आहे, हे त्यांचं वैराग्य आहे. आणि संसार चालवणं हेही वैराग्य आहे. त्या अर्थाने विचार केला पाहिजे. आनंदे भरीन तिन्ही लोक, नुसतं माझ्यापुरतं, माझ्या घरापुरतं, माझ्या एकट्यापुरतं, माझ्या बायकोपुरतं, माझ्या पोरापुरतं नाही, सगळ्या लोकांना आनंद निर्माण करून देईन,
शिवाजी महाराज आचरणात ते आणतात. नुसतं माझं घर, माझं बायको पोरगं नाही, आनंदे भरीनं तीन लोकचा अर्थ खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजाकडे पाहिलं म्हणजे आपल्याला कळतं. महाराष्ट्राची संतांची परंपरा आचरणात आणणारा महाराष्ट्र आहे किंवा शिवाजी महाराज आहे. उत्तर भारतात मात्र म्हणजे हिमालयात गेलं की वैराग्य उत्पन्न होतं आणि घरदार सोडून नुसतं तिकडं राहावं वाटतं. महाराष्ट्रात आल्यानंतर वैराग्य आहे पण घरदार चालवत वैराग्याकडे राहावं वाटतं. मी कुस्तीच्या हिशोबानं बोलतोय, थोडासा विषय वेगळा आहे पण मुद्दा एक आहे. हरिश्चंद्र बिराजदार या नावाचे मोठे पैलवान महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी आंतरराष्ट्रीय पदकंही महाराष्ट्रासाठी आणली. मी त्यांच्याकडे कुस्ती शिकायला राहिलो होतो, म्हणजे माझ्यापुरतं एवढा विषय आहे. पण त्यांच्याकडं लोक भेटायला आले एकदा आणि ते बोलता बोलता त्यांनी सांगितलं की ते कुस्तीच्या म्हणजे त्यांच्या एकदम पूर्ण उत्तुंग अवस्थेला असताना, तारुण्याच्या त्या कुस्तीच्या ज्याच्या उच्चतेला असताना गावात लोक बोलवायला आले की आपल्या गाव आपलंच आहे, ज्या गावात राहतो, रामलिंग मुदगड त्यांचं गाव, धाराशिव जिल्ह्यातलं. कुणी आहे का धाराशिव जिल्ह्यातलं? इथं रामलिंग मुदगड तिथले ते. आणि गावात कार्यक्रम ठेवला, काहीतरी भूमिपूजन आहे, तुम्ही या. गावातला कार्यक्रम आहे, जाणं भाग आहे, तसं शक्यतो जात नव्हती कुठं ते. म्हणजे कुस्ती मेहनत रोजचा सराव सोडून जात नव्हतं. मी एक उदाहरण सांगू, त्यांचं सलग 18 वर्षे घरी दिवाळी केली नाही. कुस्ती मेहनतीला तालमीत राहिली, ते घरी गेले नाहीत दिवाळीला सुद्धा. 18 वर्ष तेव्हा त्यांनी जग जिंकलेलं आहे. किती कष्ट करावेत त्यांच्याकडे पाहायचं असा विषय. 18 वर्ष दिवाळी आम्हाला सहज नाही, शक्य नाही. दसरा आला, दिवाळी आली की घरी जावं वाटतं. हे साहजिक आहे, मानवी स्वभाव आहे, त्यात काही चूक आहे असं नाही. पण असे जेव्हा कष्ट करतात तेव्हा जग पादाक्रांत करता येतं. आणि गावात बोलवलं, नाही म्हणणं शक्य नाही, गावात अशक्य आहे, कसं करावं? जायला पाहिजे. गावात गेले, कार्यक्रमाला बसले. कार्यक्रमाचं नियोजन भूमिपूजन होतं आणि भूमिपूजनामध्ये गावातल्या भूमिपूजनाला जसे हे पाहुणे होते तसे मुख्य पाहुणे भूमिपूजनाचे ज्यांच्या हातून कुदळ मारायची होती ते एक संन्यासी होते. लक्षात आलं का? संन्यासी, घरदार सोडले, भगवी वस्त्र धारण केलं असा माणूस होता की विख्यात होते, परिसरात नाव होतं. ते आले. भूमिपूजनाचा सगळा कार्यक्रम यथासांग सुरू झाला, भाषणं वगैरे संपले आणि प्रत्यक्ष कुदळ मारला. खाली गेल्यावर सगळे खाली आले आणि त्या संन्याशांनी सांगितलं, पैलवान कुदळ घ्या तुम्ही हातातून, पहिली कुदळ तुम्ही मारा. ती म्हणली, नाही आपण या कार्यक्रमाचे मुख्य आहात, आपण एवढे विरागी संत महात्मे आहात, आपल्या हातनं व्हायला पाहिजे. नाही म्हणले, मी सांगतो म्हणून तुम्ही करा. तरी विनम्रतेनं नकार दिला मामांनी. बिराजदारांना मामा म्हणतात. मामांनी नकार दिला. आपल्या हातनं आपण आहात पाहुणे, आपण करा. ते म्हणले, नाही मी सांगतो म्हणून तुम्ही करा. अहो आपण संन्यासी आहात, आपली ती अधिकार आहे. त्यांनी विनयानं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं, आम्ही संन्यासी आहेत बरोबर आहे, पण आमच्याहून संन्यासी तुम्ही आहेत. का? त्यांनी सांगितलेलं उत्तर असं आहे, आम्ही संन्यास धारण करतो, जंगलात जाऊन निघून जातो, लोकांचा संपर्क ठेवत नाही, स्त्री दिसूही नाही म्हणून आम्ही लांब जातो. अन्य लोकांच्या लांड्या लबाड्या आपल्याला उत्पन्न होऊ नयेत, विकारापासून दूर जाण्यासाठी आम्ही जंगलात जातो. माणसाचा संसर्गही ठेवत नाही, आम्ही जप तप करतो, देवाची साधना करतो, बरोबर आहे, आम्ही संन्यासी आहेत बरोबर आहे, पण आमच्याहून जास्त संन्यासी तुम्ही आहेत. का? आम्ही निदान जंगलात तरी जातो, तुम्ही या समाजात राहता, गावात राहता आणि संन्यासी इतके विरक्त राहता. स्त्री, हे पुढचं उदाहरण झालं. स्त्री तुमच्यात रोज दृष्टस्पत्तीच पडू नये, तुमच्या मनात विकार उत्पन्न होत नाही, संन्यास नाही तर काय आहे? आमच्या वारकऱ्यांचं तसंच वर्तन आहे असं मला म्हणायचं आहे. परावया नारी रुक्मिणी समान. एखादी माता भगिनी दिसली, बोलली, भेटली, आम्ही पाया पडतो, मग पुढे जातो. तिच्याशी अत्यंत लीनतेने रुक्मिणीसारखं राहतो. याला संन्यास म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? हा गुण महाराष्ट्राचा आहे. मला सांगायचं आहे ते हे आहे. आईसाहेबांचा गुण तो आहे. त्या स्वराज्यात इतक्या मग्न आहेत, आनंदे भरीनं तिन्ही लोक अवघाची संसार सुखाचा करीन या अर्थानं वावरत आहेत. आणि ते करीत असताना आम्ही जशी आज शिवाजी महाराजांची आंधळी भक्ती करतोय तसं करत नाहीत. त्याच्या अंगात आता शिवाजी महाराजांच्या विषयांती सुटण्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे ह्याची जी भावना आहे ती त्यांच्या मनात आहे. अशा भयंकर परिस्थितीत सुद्धा आईसाहेब लढाऊपणानं उभा राहिलेले आहेत. राजगडावरून तुकडी पाठवतात आणि शाहिस्तेखानाचे लचके तोडतायत. आपण पहिल्या दिवशी तो पण विचार पाहिला. लहानशी तुकडी आहे, कदाचित
पूर्ण यश आहे असं नाही, पण तरीसुद्धा झटका रोज चावा घ्यायचा, निघून जायचं, रोज काहीतरी लूट करायची, खानाला झटका द्यायचा, हे काम चालू आहे. थोडीशी फौज आहे पण मोगलांना चटका दाखवते. किती असेल आईसाहेबापाशी फौज राजगडावर? असेल 2000 3000 संपलं, त्यापेक्षा जास्त नाही, कारण बाकी सगळे लोक जिकडे तिकडे पांगलेले आहेत, आपापली ठाणे धरून बसले आहेत. आणि तरीही या सगळ्या करत असताना आऊसाहेब अजून अविलक्षण गोष्ट करतात. आईसाहेब कशा आहे ती बघायचं असेल ना तर या गोष्टी शिकल्या पाहिजेत. काय करतात? संधी पाहून प्यादं पुढं सरकवणं जे शिवाजी महाराज करतात ते आऊसाहेब हे करतात. शिवाजी महाराज त्यांच्याकडून शिकलेले आहेत, शहाजीराजांकडून शिकलेले आहेत. काय केलं आऊसाहेबांनी? योग्य वेळ पाहिली, योग्य बाकीची परिस्थिती पाहिली, आणि यावेळी तारीख 6 जून 1660 या दिवशी व्याघ्रगड उर्फ वासोटा हा मेढ्याजवळचा किल्ला आईसाहेबांनी स्वराज्यात घेतला, आदिलशाही किल्ला जिंकला. कल्पना तरी करेल काय? शक्य आहे? तुटकुंजा फौजेनिशी लढायचं आहे, सगळं करायचं आहे, आलेले संकट परतवायचे, तरी किल्ला घेत आहेत, आपल्या स्वराज्याच्या हद्दी वाढवत आहेत. आहे सांभाळणं मुश्किल झालं आहे, स्वराज्यात वैरी येऊन बसला आहे, त्याला ठेचून काढायचं आहे, ते तर करूच, त्याची संधी वाट पाहूच, पण आत्ता इथं संधी आहे, किल्ला घेता येतोय, घेऊन टाका. आईसाहेबांनी आदिलशाही किल्ला मटकावला, स्वराज्यात एका किल्ल्याची वाढ झाली. एकुलता एक पुत्र जौहरच्या मिठीत सापडला आहे, शाहिस्तेखानाचं संकट आलंय, तेही सोडवणं गरजेचं आहे. पण आईसाहेब डगमगल्या नाहीत, शरण जाऊन स्वराज्याचा हट्ट सोडला नाही, सोडावा असा विचारही मनाला स्पर्श झाला नाही. आलेलं प्रत्येक संकट, कारण इथल्या लोकांचा पिंड भीमाचा आहे. मी भीमाचा हेतुता म्हणतो बरं का. कदाचित अर्जुन सुद्धा डळमळला, कदाचित नाही डळमळला म्हणून तर भगवद्गीता निर्माण झाली. भीम कधीच युद्धाला डळमळला नाही. धर्मराजही युद्ध नको म्हणत होता, पण भीम कधीच युद्धाला मागासर लागला नाही. आपल्याकडे त्यामुळं भीमबळ, भीमनिश्चय अशा अर्थाने भीमाचा उच्चार केला जातो. भीमशक्ती असा त्या अर्थाने उच्चार केला जातो. आईसाहेबांचा पिंड भीमाचा आहे. भीमाच्या बाबतीत एक उदाहरण सांगू मी. अनेक गोष्टी सांगता येतील, भीम सांगायचं म्हटलं तर 5-6 दिवस भीमच बोलायसारखा विषय आहे. एकच उदाहरण सांगतो. युद्धात कौरवांकडून नारायणास्त्र चालवलं गेलं. अनेक अस्त्र आहेत, तसं नारायणास्त्र चालवलं गेलं. आणि ते नारायणास्त्र चालवल्यावर भगवान श्रीकृष्णाने ओळखलं की हे नारायणास्त्र आहे. आणि नारायणास्त्राचं असं आहे की जो हातात शस्त्र धरील त्याला ते गिळंकृत केल्याशिवाय सोडत नाही, संपून टाकतं. पण नारायणाला नमस्कार केला, हातातलं शस्त्र टाकून वंदन केलं की नारायणास्त्र काही करत नाही. भगवान श्रीकृष्णाने परिस्थिती ओळखली आणि स्वतः तर काही शस्त्र धारणच केलं नव्हतं, पण बाकीच्या सगळ्यांना पांडवांच्या सेनेला आदेश दिला, शस्त्र खाली टाका, नारायणाला शरण जा. अर्जुनाला, धर्माला, नकुल, सहदेव, बाकी सगळंच योद्धे सगळ्यांनी नारायणास्त्राला शरणागती पत्करली. एकमेव योद्धा जगात असा आहे की नारायणास्त्राशी झुंज केली, तो म्हणजे भीम. लक्षात ठेवा, दुसऱ्या कुणीही नारायणास्त्राबरोबर युद्ध केलं नाही. भीमानं शस्त्र टाकत नाही म्हणून भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, हातात गदा धारण केली, नारायणास्त्र अंगावर चालून आल्यावर गदेचा टोला लावायचा, जोरात गदेचा तडाखा द्यायचा, नारायणास्त्र वेगानं मागं जायचं, पुन्हा दुप्पट ताकदीने अंगावर चालून यायचं, पुन्हा भीमानं टोला मारायचा. असं सुमारे 1 प्रहरापेक्षा जास्त काळ भीम नारायणास्त्राशी लढला. आणि त्या नारायणास्त्राचं तेज सतत वाढायचं आणि ते भीमाच्या अंगावर यायचं. नारायणास्त्र युद्धात माघारी सरकलं की दुप्पट वेगानं अंगावर, दुप्पट शक्तीनं अंगावर यायचं, नुसतं वेगानंही नाही. आणि त्याच्या तेजामुळं भीम आणि ते नारायणास्त्र या दोघांचंच 3 प्रहर युद्ध, काय 2 प्रहर युद्ध चाललं. त्यात भीमाच्या अंगाला आलेला घाम आणि त्या नारायणास्त्राचं तेज यामुळं भीम आणि नारायणास्त्र एक झाल्यासारखं दिसायला लागलं लोकांना. प्रचंड ताकदीने भीम ते उद्धार परतवत होता. हे काही थांबणार नाही आहे, नारायणास्त्र सतत हे करत जाईल. म्हणून भगवान श्रीकृष्ण भीमाच्या जवळ गेले, त्याला धक्का दिला आणि त्याची गदा काढून घेऊन त्याला उभं राहायला लावलं, म्हणून ते थांबलं. म्हणजे नारायणास्त्राशी याच्या आधी कोणी युद्ध केलं नाही, पुढे कोणी युद्ध केलं नाही, एकाच माणसाने केलं, ते म्हणजे भीमानं. आमच्या आईसाहेबांचा पिंड भीमाचा आहे. हे आलेले आईबळी, महिबळी किंवा नारायणास्त्राच्या ताकदीचे लोक आईसाहेबाला डगमवत नाहीत, ते युद्धाला उभ्या राहतात. जेवढी जास्त संकट येतील तेवढे आमची ताकद, आमचं हृदयातलं शूरत्व किंवा आमच्या हृदयातला दृढनिश्चय
जास्तपणानं प्रगट होतो, जास्तपणानं निश्चय अजून दृढ होतो असं म्हणायला हरकत नाही. कुंतीनं भगवान श्रीकृष्णाची भेट झाली तेव्हा काय मागितलं होतं माहिती आहे का? नाही, काय पाहिजे कुंती तुला? ती म्हणली संकट दे. कोणी मागेल का हो? का तर संकटात तुझं स्मरण सतत राहतं, सुखात स्मरण होत नाही. भगवंताचं स्मरण केव्हा होतं? संकटात होतं. मग संकट दे. तू मग आमचा त्राता म्हणून आमच्या मागं उभा राहतोस, म्हणून संकट दे. कदाचित आईसाहेबांचा पिंड याच कुंतीचा आहे. सतत संकट येत असतील तर त्या संकटाचं पारिपत्य करण्याचा दृढ निश्चय अजून दृढ होतोय, अशा आईसाहेब आहेत. त्या हताश होत नव्हत्या, कठोर बातम्या ऐकून त्या विचलित होत नव्हत्या. खरं तर त्यांची आणि शिवाजीराजांची भेट 11 महिन्यापूर्वी झाली होती. तारीख 11 जुलै 1659 राजगडावरून शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी बाहेर पडले होते. लक्षात आलं का? बायको आजारी होती, मरणासन्न होती. आईसाहेब चिंतित होत्या. पोरगं लहान होतं, त्याचं पोट भरत नाही म्हणून कापूर वहाळवरून धाराऊ गाड्यांना आणून ठेवलं होतं. म्हणजे घरात एवढी संकट आहेत. पण शिवाजी महाराजांना संकट महत्त्वाचं कोणचं वाटतं? स्वराज्यावर आलेलं अफजल खान संपवणं हे महासंकट आहे. ते संपवणं माझं आद्य कर्तव्य आहे. मला तिकडे जाणं गरजेचं आहे. अर्जुनाला निदान कृष्ण तरी बरोबर उभारला हो युद्धात, हे कर. शिवाजी महाराजांना कोण उभारलं? कृष्णही स्वतःच व्हायचं, अर्जुनही स्वतःच व्हायचं. युक्ती आपणच काढायची कृष्णासारखी आणि आलेल्याचं पारिपत्य करायचं. हे भगवान श्रीकृष्णाचंही काम आणि अर्जुनाचंही काम शिवाजी महाराज करतायत. 11 महिने झाले, बायको मेली तरी घरी गेले नाहीत. अफजल खान मारला, विजय संपादन केला तरी घरी गेले नाहीत. युद्धावर आहेत. आता कैदेत अडकून पडले. कैदेत म्हणजे पन्हाळ्याच्या वेड्यात अडकून पडले आहेत. तारीख 10 नोव्हेंबर 1659 सप्टेंबर महिन्यात बायको मेली. भाद्रपद अमावस्ये दिवशी साधारण चतुर्दशीला गेल्या साईबाई साहेब. पन्हाळा काबीज झाला. 28 नोव्हेंबर 1659 कोल्हापुरात फाजल खान आणि रुस्तुम जमानचा पराभव केला. 28 डिसेंबर 1659 2 मार्च 1660 पुन्हा पन्हाळ्यावर आले. पन्हाळा गुढीपाडव्याला पन्हाळ्याला आले. 3 मार्चपासून वेढा बसलाय. मार्च, एप्रिल, मे, जून सुरू झाला. युद्धाच्या पावसाच्या गणितानं सगळं गणित चालू आहे, तरी भेट नाही. काय 11 महिने जीवाची उलाघाल झाली असेल जीवजाऊ साहेबांची. एकावर एक संकट मुलावर कोसळत आहेत. 11 महिने भेट नाही. आनंद संपादन केला तरी नाही, दुःख झालं तरी नाही. नाहीतर आताची पिढी 10वीत नापास झालं, जाऊन आत्महत्या. शिवाजी महाराजांचा आदर्श ते जगत नाहीत असं म्हटलं पाहिजे. 10वीत 62% मार्क पडले, 65% पडले, अगदी 90 पडले, 35 पडले, आनंद मान्य आहे. पेढे खा बीर इथपर्यंत ठीक आहे, पण आनंद किती? दारूत बुडून जाणं इतका निश्चित नाही. म्हणजे पराभव झाला तरी आनंद, विजय झाला तरी पराभव झाल्याचं दुःखही दारू पिऊन आणि विजय झाल्याचं दुःख आनंदही दारू पिऊन. दुसरं काही सुचतच नाही. महाराष्ट्राचा आता मध्यराष्ट्र झालेला आहे, माहीत नसेल तर लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा महसूल मद्यातून सगळ्यात जास्त मिळतो. महाराष्ट्राला मिळणारं उत्पन्न त्यातून आहे. किती लिटर मद्य रोज महाराष्ट्रात संपतं याचे जर ऐकले तर असं वाटायला लागतं की मद्याचा महापूर आहे, दुधाचा नाही. कसं काय माणसं जगतात हो, मला आश्चर्य वाटतं. दूध किती रुपये लिटर आहे? साधारण माझ्या अंदाजानं 64-65 रुपये आता आहे. 75 रुपये असेल गोकुळचं. साधं आपल्या ग्रामीण भागात 45-50 रुपये लिटर असेल. हां, बरोबर आहे की नाही? आणि दारू 300 रुपये लिटर आहे, पण त्या दारूच्या दुकानाला रांग आणि दुधाची डेअरी पुढे माणसं नाहीत. ते गुटखा खातात लोक. आपलं वारकरी म्हणजे निर्व्यसनी, काही भानगड नाही, पण लोक गुटखा खातात. त्याचं किंमत काढली तर 1000 रुपये किलो आहे, पण 800 रुपये किलोची बदाम बी खात नाहीत. ते खाऊन मरतंय, कळतंय तरी खातंय. नावात शब्द आहे, मधलं ट काढून टाका, काय आहे तरी खातात. काय खायचं कळत नाही लोकाला. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगत नाही असं म्हणलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या सैन्याला आदेश होता, व्यसनी, चंगी, भंगी, छंदी, फंदी असल्या लोकांना शिवाजी महाराजांच्या सैन्यात स्थान नाही. कुणी दारू पिलेला दिसला तर मुंडकं मारा. शिवाजी महाराजांकडे भानगड नाही. शिवाजी महाराज आचरायचे असतील तर अशा पद्धतीने आचरले पाहिजेत. नुसतं जय म्हणायचं मागं जाऊन दुसरे उद्योग करायचे चालणार नाही. शिवाजी महाराज कळून घेणं
हे सर्वार्थानं कळून असलं पाहिजे. आम्ही निर्व्यसनी असलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा एक एक गुण आम्ही घेतला पाहिजे. आम्ही कोणत्याही व्यसनाला हात लावला नाही पाहिजे, तर शिवाजी महाराजांचं आचरण आमच्याकडे असलं. आईसाहेब तर आचरणात आहेत. संकट एकामागोमाग एक कोसळत आहेत तरी त्या दळमळीत होत नाहीत. कुणाला वाटणार नाही बायका मुलात 4 दिवस राहावं, आईपाशी थांबावं, आईचं हातचं गोड गोड भाकरी खावी, कुणाला नाही वाटणार. पण आता तशी परिस्थिती नाही. 11 महिने झाले तरी आई आणि लेकाची ताटातूट झालेली आहे. अजून भेटीची शक्यता केव्हा येईल, पन्हाळ्यातून केव्हा सुटेल माहीत नाही. सिद्धी आणि शाहिस्ता यांचा केव्हा पारिपत्य करेल सांगता येत नाही. प्राणांतिक संकट आली आहेत. आईसाहेबांचं हे एखादं व्रत चालू आहे. ग्रहण काळातच मंत्रसाधना करायची असते, तसं हा ग्रहण काळ आहे. स्वराज्याला राहू आणि केतू एका वेळी गिळायला आलेले आहेत आणि आईसाहेब त्या ग्रहणाच्या काळात साधना करतायत. कोण माझ्या पोराला सोडेल? सगळीकडून पराभव होतोय. नेताजी पालकर सुद्धा पराभूतून येतोय. काय करावं? कोण पोराला सोडवेल त्याचा विचार काय केला आईसाहेबांनी, तयारी काय केली त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु महाराज.